जाता जाता ह्या सगळ्या विषयांच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे, तुम्ही कॉलेज जीवनात असताना, शिक्षण असताना नामदेव ढसाळ तुमचा आवडीचा विषय होता. तुमच्या आता मगाशी बोलण्यात आला ढसाळांची कुठली आवडीची कविता तुम्हाला या क्षणात, तुम्ही त्याच्यावरती काय रिसर्च केला होता? रिसर्च मी भाषा वैज्ञानिक अँगलनं, तो म्हणजे लिंग्विस्टिकच्या अँगलनी नामदेव ढसाळांची हीच भाषा का आली, अशीच का भाषा आली, ह्याच्यावरती तो शैलीवैज्ञानिक अभ्यासाचा माझा विषय होता. 1% लक्ष्मण हाके लिटरेचर किंवा मराठी साहित्याचा विद्यार्थी किंवा दलित साहित्याचा अभ्यास करणारा लक्ष्मण हाके 1% व्यक्त झाला नाही. पण ज्या दिवशी व्यक्त होईल त्या दिवशी हे चिरेबंदी वाडे उद्ध्वस्त झालेले असतील. आज कुठली कविता आठवते तुमच्या? कविता, अरे ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळ बरं झाली, माझ्याही आत्म्याने आता छंदाबाची गर्जना केली. अहो, आणीबाणी जाहीर झाली, त्या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी कोणाशी महाराष्ट्रात कॉम्प्रोमाइज केलं होतं? ते पॅन्थर नामदेव ढसाळांशी केलं होतं. एवढा जबरदस्त असणारा माणूस, ठीक आहे, राजकारणामध्ये तो अनसक्सेस झाला, त्यांना परिवर्तनाच्या भाषेमध्ये त्यांचा कवी म्हणून महाराष्ट्रानं बघितला, पण राज्यकर्ता म्हणून महाराष्ट्राला बघायला मिळालं नाही, हे दुर्दैव.